खरं म्हणजे गडचिरोलीला मी 12 वर्ष नोकरी केली आणि देसाईगंज वर्षाला असताना तिथे मी टू व्हीलर सुरुवातीला घेतली नाही 3 वर्ष. मी सायकलनीच माझं ऑफिस ते माझं रूमपर्यंत सायकलनीच प्रवास करत होतो. नंतर माझी जेव्हा बदली गडचिरोलीला झाली तेव्हा असा मी विचार केला की आपण आता इथे एखादं मंडळ तयार करावं आणि त्या ठिकाणी आम्ही सायकल स्नेही मंडळ स्थापन केलं गडचिरोली शहरामध्ये. आणि असा विचार केला की त्या गावामध्ये किती बाहेरगावचे लोक राहतात, नोकरीच्या निमित्ताने कोण कोण लोक राहतात. तिची आम्ही यादी बनवली माझ्या मित्राला घेऊन. ती यादी मग फार मोठी झाली. त्याच्या घरी आम्ही गेलो, कोणत्या एक सोलापूरचा होता, एक नाशिकचा होता. त्याच्याकडे जेव्हा मंडळ स्थापन करू, ती बाहेरगावची आहे, तुम्ही आता टू व्हीलर वापरतो तर आपण म्हणलं हप्त्यात कमीत कमी 1 दिवस तरी सायकल चालवू. टीम तयार केली, व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आणि आम्ही सायकल स्नेही मंडळ गडचिरोली स्थापन केलं. आणि दर गुरुवारला वेगवेगळ्या भागातून रॅली काढणं सुरू केलं. मग म्हणजे 2 दिवस काढू, मग गुरुवार आणि शनिवार असं सुरू केलं. मग गडचिरोली शहराच्या बाहेरचा जो परिसर होता, लहान सहान गावं होते, त्या गावातून मग रॅली काढणं सुरू केलं. असेच जे पोस्टर्स लावून या पद्धतीनं आम्ही ते काम केलं. मला तिथे असताना श्रीपाद अपराजित नावाचे जे संपादक होते, आता रिटायर्ड झाले, महाराष्ट्र टाईमचे, त्यांनी मला 16 लेख स्तंभ लिहिण्याची संधी दिली मला. ते म्हणजे साहित्यावर तुम्ही लिहा. पण मी साहित्यावर तर लिहील, पण एक मात्र आर्टिकल हे सायकलवर राहील. आणि मी त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाईममध्ये सायकल स्नेही मंडळावरती एक आर्टिकल लिहिलं. ते आर्टिकल प्रकाश आमटे साहेबांनी पाहिलं. आणि जेव्हा डॉक्टर कुंभारे साहेबांसोबत मी हेमलकशाला गेलो, म्हणलं बघा तुमचं म्हणे आर्टिकल वाचलं महाराष्ट्र टाईममधले लिहिलेलं, मला खूप आवडलं म्हणे. याची खूप गरज आहे. जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल किंवा टोंगे चांगले ठेवायचे असेल तर सायकल चालवणं गरजेचं आहे. खंडेलवाल साहेब इथं आले, चेहऱ्यावर चमक पहा त्यांची, उत्साह पहा, टाळ्या वाजत त्यासाठी. त्याचं कारण म्हणजे सायकल आहे. आमचे साडवे सर त्या उत्साहाने, ठीक आहे आपण जरा जसं वय वाढणार आहे स्वाभाविक आपली ऊर्जा थोडी कमी होते, ही गोष्ट खरी आहे, पण मनाची ऊर्जा कमी होऊ देऊ नका. आणि म्हणून मनाने तरी किमान आपण हा असा कार्यक्रम छोटे खाणी का होईना, थिंक ग्लोबल ऍक्ट लोकल या म्हणीप्रमाणे आपण आपल्या गावी आपल्या ठिकाणी 10-12 मुलांना जरी एकत्र करून आपण सायकल चालवण्याचा जरी उपक्रम सुरू केला तर त्याच्यासोबत आपलीही तब्येत चांगली दुरुस्त होऊ शकते. आजचे आता खूप मोठे प्रश्न निर्माण झाले, सांगायची गरज नाही आहे. एक प्रश्न आहे प्रदूषणाचा, दुसरा आहे आरोग्याचा. पैसे कितीही असले परंतु आपलं आरोग्य चांगलं नसलं तर आपल्या शेवटचा आपला काळ कठीण जातो. आणि म्हणून सायकल चालवा, आरोग्यान व्हा, निसर्गाला वाचवा आणि आपलं जीवन, आपलं पर्यावरण चांगलं बनवा, यासाठी सायकल चालवा हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला पाहिजे. मी साळवे सरांचं कौतुक यासाठी करतो की सायकलचं लायसन्स बाळगणारे साळवे सर, लोकमतला लेख आलता, सगळ्या लोकांनी वाचलं, सायकलचं लायसन आहे, मलाही माहित नव्हतं. आणि त्यामुळे बामणीचं नाव आता जिल्ह्यात तर पोहोचलंच आहे. सायकलचं लायसन असला एकमेव माणूस म्हणजे साळवे सर आहे. वेळ नाही आहे, पण वेळ काढून यावं लागतं. मी चंद्रपूरहून आलो, मी सुद्धा त्या भागातल्या मुलांना घेऊन दर हप्त्यात फिरतो, सायकल घेऊन फिरतो. मुलांसाठी सुसंस्कार शिबिर, जेवढं काही करता येईल लहान पोरांसाठी ते आपण केलं पाहिजे. आमटे साहेबांना जेव्हा भेटायला आम्ही गेलो हेमलकशाला, ते सुद्धा नवरा बायको सायकलने फिरत होते. पर्लपुरा नदीच्या तीरावर भेटले. हा, पहिले सायकल घेऊन दोघे भेटले. त्या दोघांचा फोटो सुद्धा आहे सायकलवरचा. त्यांना म्हटलं सर गाड्या असत नाही म्हणे, हे महत्वाचं आहे, आता त्या गाड्या काही कामाच्या नाही आहे. आणि म्हणून इतकी मोठी माणसं जी सगळ्या व्यवस्था असताना सुद्धा ती सायकल वापरतात, कारण म्हणजे आपण आरोग्यवान झालो नाही. म्हणून हा संदेश गावोगावी घरोघरी पोहोचण्याच्या दृष्टीनं ज्या ज्या पद्धतीने करता येईल त्या त्या पद्धतीने करावं, एवढी विनंती या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो. सगळेजण सक्रिय आहेतच, नो डाऊट. वेगळ्या क्षेत्रात आहे, वकील क्षेत्रातले देरकरजी आहेत, आमचे कडू सर आहेत. हे काम करणं म्हणजे देशकार्य आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.